रामकृष्ण हरी मंडळी वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या संतश्रेष्ठ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तामोपन सर्वमंगलमंगले शिवे सर्वशतके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमः. देवताभ्यो नमः. माता पितृ देवताभ्यो नमः. लक्ष्मी नारायण सर्वब्रह्म ब्रह्मा निर्विघ्न समुख दंता जगद्गुरुनाथ लंबोदरी विद्युम रचित वनरेक्ष बालचंद्र गजानंद देशनमणि पतिचुनिदारं वयुहत्य संवत्सरे मासो तमासे मार्गशीर्ष मासे शुक्ल पक्षा तिथो रोज बुधवार या शुभदिनी श्री गणपती प्रीत्यर्थ श्री सत्यनारायण देवता पूजनचे करी से नमः. देवी ग्रहीष्वत्या सीतान तच्छु शुभ नाम गुरुविषे समृद्धि प्रणोक्त प्राप्त्यर्थ अस्माक सह मनोरथ सिद्ध्यर्थ करी से नमो नमः. नमस्कारं करोमि. हातात एक फुल घ्यायचं, फुलाने पाणी लावायचं, कळस पूजाला सुपारीला नारळाला समईला या दोघं घ्यायचं, एक एक फुल पाणी लावायचं. जवळ करायचं. ओम गणानात्वा गणपती हवामहे कवी कवीनां प्रस्थान ज्येष्ठ राजा ब्रह्मणा वनस्पती सिद्धा साधनमा वक्रतुंडं महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं करोमि देव शुभकार्येषु सर्वदा गणाधि गणपते नमः. ओम हरिद्रा स्वर्णावा सर्वसौभाग्यदायिनी हरिद्रं समर्पयामि नमो नमः. ओम रजनी चूर्ण समायुक्त रक्तवर्ण सुशोभे नमः. सुमंगलकार्ये शुद्ध कुंकुम समर्पयामि नमो नमः. अक्षरं दलन्ति तं समर्पयामि नमो नमः. एक फूल ठेवायचं. ओम मल्लग्नी सुगंधी निवाय प्रभो मैया हाताने पूजार्थ त्यांना ठेवायचं. ओम मल्लग्नी सुगंधी निवाय प्रभो मैया हाताने पूजार्थ पुष्पाणि प्रतिग्रहतमान श्री संब सदा शिवाय नमो नमः. नमस्कारं करोमि. आता कृष्णमूर्ती डाव्या हातामध्ये घ्यायची तुमच्या. डाव्या हातामध्ये ठेवा. दोन घ्यायचं, दोघांनी. ओम दाते क्रावणो जिष्णुर्वस्यवाजनं सुरभेन काकर्त प्राणमायुषत चंद्रमंडलम वासुदेवाय नमो नमः. हरे कृष्ण हरे गोविंद हरे नाथ नारायण वासुदेव हरे नमः. ओम धेन मुद्राप्तरिशर्य पवित्र पितृवा सर्वस्तापि गतोभिया स्मृतान् पुंडरीकाक्ष वैभवन्तरे नमः. आत्मानं संप्रोक्षेते पूज्यद्रवणी कुंकू लावायचं. ओम गंधद्वारा दुरादर्शा नित्या पुष्टी करीश नमः. ईश्वरी सर्वभूतानां अक्ष लावायची. अक्षरं दलन्ति तं समर्पयामि नमो नमः. फूल ठेवायचे. ओम हरिद्रा स्वर्णावा सर्वसौभाग्यदायिनी हरिद्रं समर्पयामि नमो नमः. ओम रजनी चूर्ण समायुक्त रक्तवर्ण सुशोभीनं सुमंगलकारी शुद्ध कुंकुम समर्पयामि नमो नमः. ओम मल्लग्नी सुगंधी निवाय प्रभो मैया हाताने पूजार्थ पुष्पाणि प्रतिग्रहतमान श्री संब सदा शिवाय नमो नमः. सत्यनारायण महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्ता दत्ता. एक फुल घ्यायचं, हातामध्ये हात धरून बसायचं. श्री गणेश भगवान विष्णूला विचारला असता विष्णूने नारदाला दिलेले उत्तर मी तुम्हाला सांगतो ते का. लोकावर ऋषींनो आणखी कथा सांगतो ते का. नावाचा प्रजय दक्ष राजा होता. मग सत्यनारायण व्रताचा प्रसाद अपमान केल्यामुळे त्याला दुःख प्राप्त झाले. ते एकदा तोरणात गेला असता त्याने कोण्या प्राण्याची शिकार केली.
व तो एका वडाच्या झाडापाशी आला असता. तिथे गोळी लोक आपली सत्यनारायणाची पूजा करताना त्यांना दिसली, परंतु त्याने तिकडे दुर्लक्ष केले व साधा नमस्कारही केला नाही. तरी गोळ्यांनी त्याच्यापुढे सत्यनारायणाचा प्रसाद आणून ठेवला. भक्तिभावाने सर्व गोळ्यांनी तो प्रसाद ग्रहण केला व ती सुखी झाली. प्रसादाचा त्याग केलेला राजा मात्र अत्यंत दुःखी झाला. त्याचे 100 मुलगे धनधान्य संपदा नाश पावली. ही सर्व सत्यनारायणाच्या रोषामुळे झाल्याचे त्याला वाटले. म्हणून जे ते गोळ्यांनी सत्यनारायणाची पूजा केली होती ते जाण्याचे त्यांनी निश्चित केले. ते गवळ्याजवळ गेला व त्याच्या सात्यंत भक्तीने युक्त सत्यनारायणाची पूजा केली. त्यावेळी सर्व ईशानी संपन्न होणार त्याला पुत्रादी प्राप्ती झाली. हे लोकी सुखी होऊन शेवटी वैकुंठ लोकी गेला. हा सर्व लाभ सत्यनारायणाच्या पूजेमुळे झाला. म्हणून सर्वांनी अगत्याने सत्यनारायणाची पूजा करावी. जो कोणी अत्यंत दुर्लभ अशा व्रताची पूजा करतो, भक्तीने फळ देणारी ही पुण्य पावन कथा ऐकतो, त्याला श्री सत्यनारायणाच्या कृपेमुळे धनधान्य संपदेचा लाभ होतो. दारिद्र्याची दारिद्र्य नाहीशी होते. बंधनात सापलेला बंध मुक्त होतो. भयभीत असल्यास भय मुक्त होतो. सर्व पूर्ण होऊन शेवटी सत्य लोकास प्राप्त होतो. या व्रताने मनुष्य सर्व क्लेशातून मुक्त होतो. ते व्रत मी तुम्हाला सांगितले. विशेषत कलियुगात सत्यनारायणाची पूजा फलदायी आहे. कोणी याला काल ईशात्वा सत्यदेवात्वा सत्यनारायण म्हणतात. अनेक रूपे धारण करून लोकांच्या इच्छा पूर्ण करणारा असा सत्यनारायण. गोपाल कृष्ण भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्ता दत्ता. ओम मदे नवमद्रा पुत्रैश्वर्या पवित्रो पवित्रवा सर्वस्थापि गतोपि आश्रयदाम पुंडरीकाक्ष वायुंतरे नमः. आत्मानं संप्रोक्षेते पूज्य द्रवणेम सिद्धोदक स्नानार्पयामि नमो नमः. कुंकू लावायचं. ओम रजनी चूर्ण समायुक्त रक्तवर्णं सुशोभेनं सुमंगल कार्य शुद्ध कुंकुम समर्पयामि नमो नमः. अक्षता सोडायची. अक्षतं दौलं पीतं समर्पयामि नमो नमः. एक फूल ठेवायचं. ओम मल्यर्णी सुगंधी देवाय प्रभो मया हाताळी पूजार्थ पुष्पाणि प्रतिगृह्यातं श्री सांब सदा शिवाय नमो नमः. नमस्कारं करोमि. लावा आरती. खाली ती दहा घ्यायची होती घ्या बरं. लगेच पाहिलं साडी सत्यला नेसवाले ते साडी विचार. दमलेला जीव पुन्हा उमलून येई. कानी येते हाक जेव्हा आई आई आई. दमलेला जीव पुन्हा उमलून येई. कानी येते हाक जेव्हा आई 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 आई. पोटासाठी जरी रोज हिंडते पाऊल. कान घेते क्षण क्षण पिलांची चाहूल. पोटासाठी जरी रोज हिंडते पाऊल. कान घेते क्षण क्षण पिलांची चाहूल. झोपेमध्ये सुद्धा झोपेमध्ये सुद्धा मन जागे जागे राही. कानी येते हाक जेव्हा आई आई आई.
आई 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 कुशीतून बळ पोलादाचे देते, घास भरवाया उगा बोबडे बोलते, भातुकली मध्ये संसार मांडते, रातभर थोपटते अंगाई जागते, हिच्या डोळ्यातला हिच्या डोळ्यातला चंद्र मावळत नाही, कानी येते हाक जेव्हा आई आई आई. झाले असते संसारी, नसतीस जर तू येथे माझी कैवारी, कैसी घडली असती जन्माची वारी, दोषी आले जर नसते मज तू कबौदरी. आई जय आई, आई जय आई, तू जननी सुखदाई, त्रैलोक्यातून अवघ्या तुळणा तव नाही. आई जय आई, प्रसन्न वदना करुणा सत्वर तव तत्पर, बोल शुभंकर निशिदिन मुद्रा अभयंकर, सर्व चराचर नांदे सुखरूप सुखधामी, शोधित तुझला येतो स्वर्ग हि विश्रामी. आई जय आई, आई जय आई, तू जननी सुखदाई, त्रैलोक्यातून अवघ्या तुळणा तव नाही. आई जय आई, श्रीमंती बहुत्याला जन्म सुखी त्याचा, कळतो ज्यावर वारा तुझ्या पदराचा, श्वासा श्वासा मागे उभिनव पुण्याई, सार चार वेदांचे काही अंगाई. आई जय आई, आई 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 करू काय सुचेना, अश्रू कुणी पुसेना, करू काय सुचेना, अश्रू कुणी पुसेना, हा तुझा बोला मला सोसवेना, तू जीव प्राण माझे, तू सर्व भान माझे, तुझ्या एका हाकेसाठी जुरे जीव माझा. आई अगाई रुसलीस का बोलना, आई अगाई रुसलीस का बोलना. ओंजळीच्या पाळण्यात शेज माझी सजलेली, जगण्याची आस तुझ्या पदराशी बांधलेली. ओंजळीच्या पाळण्यात शेज माझी सजलेली, जगण्याची आस तुझ्या पदराशी बांधलेली. सोबतीला आहे जणू तुझ्या मायेची सावली, गाऊन गाई आई
कमळाबाई मारुतराव उनसनाळे यांना आयुष्याचे 100 वर्ष पूर्ण झालेलं आहे. माणसाला कार्यक्रम करायचं म्हणलं की एक औचित्य लागतं, एक निमित्त लागतं. 100 वर्षाचं आयुष्य पूर्ण झाल्यामुळे आणि त्या मातेचा अगाध असा आशीर्वाद, तिने लावलेले झाड, झाडाच्या पाकळ्या, फुले, पंतू, नातू असा मोठा परिवार एक तयार झाला. आणि त्या परिवारातर्फे, परिवाराकरिता परिवार एकत्र यावा, नातेवाईक, आप्तेष्ट मित्र एकत्र यावे, या उद्देशाने या तिघा भावंडाच्या वतीने आज या ठिकाणी त्यांच्या मातेचा शतायुष्य सोहळा साजरा होत आहे. मित्रहो, ऋण हे अनेक प्रकारचं असतं, पण मेन ऋण मातृ ऋण, पितृ ऋण आणि समाज ऋण असतं. हे तिघेही भाऊ पितृ ऋणापासून थोडे वंचित राहिले, परंतु समाज ऋण आणि मातृ ऋण या 2 ऋणाचा त्याने वारसा उचलला आणि आपलं आयुष्य जगत असताना समाजाची सेवा तर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे केलेली आहे आणि त्यावरही आपल्या मातेची सेवा तर त्यांनी यथोचित केलेली आहे. तिघेही भाऊ सकाळ संध्याकाळ आपल्या मातेचा आशीर्वाद घेतात. मातेला 2 गोष्टी बोलल्याशिवाय बाहेर पडत नाही. उद्धव मामा शेतात राहतात, परंतु निमित्त महादेव दर्शनाचं असतं, पण त्या मातेचा आशीर्वाद घेतल्याशिवाय, त्या मातेबरा बसून 2 मिनिट बसल्याशिवाय त्यांचा पुढील दिनचर्या सुरुवात होत नाही. तर या आमच्या कमळा आईला 100 वर्ष पूर्ण झाल्यामुळे कमळा आईवर एक छोटीशी कविता आहे. आई कमळा आई, आई कमळा आई, तुझा हसू सूर्यासारखं उपदार. आई कमळा आई, तुझा हसू सूर्यासारखं उपदार, तुझ्या बोलण्यात दडलेला जीवनाचा शहाणपणाचा दरबार. तुझ्या बोलण्यात दडलेला जीवनाचा शहाणपणाचा दरबार. आज तुझ्या या सुवर्ण दिवशी, आज तुझ्या या सुवर्ण दिवशी एकच मागणी मनात आड, एकच मागणी मनात आड, आरोग्य आनंद सदैव लाभो. तुझा हात आमच्या डोक्यावर सतत राहो, तुझा हात आमच्या डोक्यावर सतत राहो. या चारोळीप्रमाणे माझे हे मित्र त्या 100 वर्ष वाढदिवसाचं औचित्य साधून, 100 दिवसाचा वाढदिवस तर आहेच, काल परवाच ते देऊ या ठिकाणी आमच्या गावचे सुपुत्र मदनसूरचे लक्ष्मण महाराज मदनसुरे यांच्या संकल्पनेनं आणि उद्धव मामाचे त्यांना साथ, यामुळे त्यांनी देहू या ठिकाणी 7 दिवसाचा सप्ताह करून आला. मदनसुरी आणि बुचमुगळी तसेच परिसरातील बरेच जण 7 दिवस सप्त्यामध्ये आपल्या परीने होईल ती सेवा केली आणि त्या सेवेतून महाराज आणि सत्तेकरी तसेच आमचे महेश महाराज कोराळीकर यांचे त्यांचे एक जवळीक असं नातं तयार झालं. आणि त्या नात्यातनच आईचा वाढदिवसामध्ये व्याख्यान, असं सुंदरचं व्याख्यान ज्यामुळे आपण आत्मा आपला तृप्त होईल आणि त्यांच्या आईला, त्यांच्या आईचे जे पुढील आयुष्य आहे ते पण आनंदात जावो, अशा पद्धतीने त्यांनी व्याख्यानाचा कार्यक्रम ठेवला. तत्पूर्वी त्यांनी सकाळी आईला जे देहूवरनं जे काही तीर्थ आणलं होतं त्या तीर्थाचं स्नान घातलं. त्यानंतर महाराजाचं व्याख्यान आणि त्यांना परत नातू झालेला आहे उद्धव मामाला, त्यांचे नातू हरीश, प्रियांश आणि नात ईशा यांच्या वतीने त्यांनी मोती पवळ्याच्या आंघोळीचा पण या ठिकाणी त्यांनी घाट घातलेला आहे. आणि त्यानंतर आईचा जुल्याचा कार्यक्रम, असे 4-5 कार्यक्रम हे या ठिकाणी या निमित्ताने त्यांनी ठेवलेला आहे. तेव्हा आपण सर्वजण उद्धव मामा, त्यांचे परिवार, अंगद, मधुकर यांच्या विनंतीस मान देऊन सर्व महिलागण त्यांच्या लेखीहून या ठिकाणी आलेले आहेत, नातेवाईक आलेले आहेत. तेव्हा या ठिकाणी मी महाराजांना विनंती करतो की त्यांनी आपलं सुंदरचं असं व्याख्यान आम्हास द्यावं आणि आम्हाला आमचा आत्मा तृप्त करावा असं मी त्यांना विनंती करतो. तेव्हा तत्पूर्वी उद्धव मामा यांनी महाराजास हार घालावा, महाराजास शाल द्यावी असं
कृष्ण हरी हरी. बोला सर्वांनी बोला. महाराज की सद्गुरु गुरु बाबा महाराज की जय. सोमलिंगेश्वर भगवान की जय. पवनपुत्र हनुमान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आदिनाथांपासून माझे समर्थ सद्गुरु गुरुबाबा महाराज औसेकरांपर्यंत चालत आलेल्या गुरु परंपरेला अनेक प्रणिपात करून वंदन करून आजचा परमपवित्र असा दिवस मौजे भूतबुगळी या ठिकाणी आमचे आदरणीय उद्धव बापू उणसनाळे यांच्या माध्यमातून आज त्यांच्या मातोश्री यांचा शताब्दी महोत्सवाच सर्व कुटुंब परिवार सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये आज संपन्न करत आहेत. आईंच्या शताब्दी सोहळ्यानिमित्त आजचे ही सेवा आईंच्या चरणावर समर्पित करण्याचं भाग्य उद्धव बापूंमुळे मला मिळालं. खरं पाहायला गेलं तर शास्त्रामध्ये वेदांमध्ये 4च देवतांना अनुमती सांगितलेली. त्यामध्ये जर आपण बघितलं पितृदेव भव, अतिथी देव भव, आचार्य देव भव, आणि ह्या वेदामध्ये जर प्रथम क्रमांकाची जर कोणती देवता असेल तर ती मातृदेव भव बर का. म्हणून आईला असं इतकं मोठं स्थान त्या ठिकाणी वेदामध्ये शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. आणि त्या आईबद्दल आपण बोलावं इतपत आपल्याकडे ज्ञान नाही. कारण स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आईबद्दल आपण बोलावं, आईचं आपण कृतज्ञता त्या ठिकाणी व्यक्त करावं, तेवढं आपण मोठे नाही. तरी सुद्धा आईंच्या चरणावरती ही सेवा समर्पित करण्याचं भाग्य उद्धव बापूंना मिळालं. एक प्रकारे ही पांडुरंगाची सेवा आहे, एक प्रकारे ही साधू संतांची सेवा आहे. ही सेवा करण्याचं भाग्य आज बापूंना मिळालं. म्हणून बापूंचं मी इथे ऋण व्यक्त करतो आणि सेवेला सुरुवात करतो. आज शताब्दी महोत्सव असल्यामुळे आईंना अनेक असे कोटी कोटी आपण त्या ठिकाणी शुभेच्छा देऊ. आईंच्या चरणावरती आपण नतमस्तक करू आणि पांडुरंग परमात्म्याने ज्ञानोबरायांनी तुकोबरायांनी आईंना असंच आयुष्य द्यावं. जसं आत्ताच आपल्याला बापूंच्या मित्रांनी आत्ताच सांगितलं की आईंनी हा जो वटवृक्ष लावलाय त्या वटवृक्षाचे जे काही फांदे आहेत, जे काही फळ आहेत, मुले नातवंडे असा परिवार आईंनी
जोपासलाय, संगोपन केलंय. तुकोबारायांच्या भाषेत जर सांगायचं झालं तर आईच्या बाबतीत उपमा देणं फार कठीण आहे. कारण आताच बापू आमच्या आदरणीय लक्ष्मण महाराजांच्या संयोजनातून देवीला आता सप्ताह केला. तुकोबारायांच्या पुण्यभावन भूमीमध्ये हा सप्ताहाचं नियोजन केलं. त्या सप्ताहामध्ये बापूंनी जी सेवा केली तुकोबारायांची, त्या सेवेतून तुकोबाराय जशी बुद्धी देतील, जशी सद्गुरुनाथ बुद्धी देतील, तसं आईंवर बोलण्याचा प्रयत्न करतो. तुकोबारायांच्या भाषेत जर सांगायचं झालं तर चंदनाचे हात पायही चंदन, परिसा नाही हेन कोणी अंग, दीपा नाही पाटी पोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड, तुका म्हणे ऐसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना. आईच्या बाबतीत जर आपण उपमा द्यायला गेलो तर ह्या उपमा सुद्धा कमी पडतात बर का. तुकोबारायांनी सांगितलं की या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मनुष्याला जीवन जगत असताना प्रत्येकाला कशाची ना कशाची त्या ठिकाणी आवड असते. जसं आता सांगत असताना बापूंच्या मित्रांनी सांगितलं की बापूंना सकाळी कोणत्याही निमित्तानं का होईना आईला 2 शब्द बोलावं, आईची सेवा घडावी, आणि ती केल्याशिवाय बापूंना रोजचा दिनक्रम हा चालत नाही. रोज आईची ही सेवा मात्र बापू त्या ठिकाणी करत असतात. म्हणून ही आवड प्रत्येकाला आहे काच मला सांगा. आई वडिलांना आपण जोपर्यंत आपण आई वडिलांच्या वर अवलंबून असतो तोपर्यंत आपण आई वडिलांना किंमत देत असतो, आई वडिलांची आपण सेवा करतो, आणि तदनंतर मात्र जसे आपल्याला पंख फुटतात आपण आईला मात्र तिथं विसरतो बर का. पण आज जर बघितलं, आईचं वैभव जर बघितलं तर बापूंचं वय मला जास्त वाटतं पण आईचं वय जास्त वाटत नाही. आज जर आईंकडे बघितलं आणि बापूंकडे जर बघितलं तर मला बापूचं वय जास्त वाटतं, आईचं वय मला जास्त वाटत नाही. ही आईची सेवा आहे आणि बापूंची ही सेवा आहे. म्हणून प्रत्येकाला आई वडिलांची सेवा करावं असं प्रत्येकाची आवड नसते. तुम्हा आम्हाला जर विचारलं तुमची आमची काय आवड आहे, आज इथं बसलेल्या प्रत्येकांना जर आपण विचारलं की तुमची आमची काय आवड आहे, तर इथं बसलेल्यांपैकी अशी कमी लोक असतील की ते म्हणतात की आम्हाला आई वडील आवडतात, आम्हाला आई वडिलांची सेवा करायला आवडते, आईची सेवा तिथं करायला आवडते. कारण मातृदेवो भव, वेदांनी शास्त्रकारांनी आपल्याला सांगितले की प्रथम क्रमांकाची जर कोणती देवता असेल तर ती आई आहे. अशी इथं बसलेली उपस्थित असलेली बरीच वारकरी मंडळी यांना जर आपण विचारलं तर असं कोणी सांगणार नाही की आम्हाला आमची आई आवडते, आमच्या आईची सेवा करायला आम्हाला आवडतं, असं कोणी सांगणार नाही. क्षमा मागून बोलतो. आपण इथं बसलेल्यांपैकी प्रत्येकाची ही आवड वेगवेगळी असते. जास्तीत जास्त जर आपण बघितलं तर प्रत्येकाची आवड ही संसाराबद्दलच असते. प्रत्येकाला जरी विचारलं, त्याचं वय जरी झालेलं असतं, बाबा तुम्हाला काय आवडतं, तो असं म्हणणार नाही माझ्या आईची मला आठवण येते, माझ्या आईची सेवा मला आवडते, असं तो म्हणणार नाही बापूंसारखा. तो फक्त काय म्हणेल, मला संसारच आवडतो. शेवटपर्यंत आपण फक्त संसाराचीच आवड घेतो, पण हा संसार करण्यासाठी तुला जन्म कोणी दिलाय त्याला मात्र आपण विसरतो. त्याची आवड आपण व्यक्त करत नाही. आम्हाला संसारच आवडतं असं म्हणतो आपण. त्या संसार आम्हाला आवडतो, आयुष्यभर आम्ही संसार करतो. त्या संसारामध्ये कोण सुखी झालाय मला सांगा. इथं बसलेल्यांपैकी प्रत्येक हा संसारी मनुष्य, ह्या संसारामध्ये कोण सुखी आहे आणि कोण समाधानी मला सांगा. प्रत्येकाचा जर चेहरा आपण पाहिला तर आपल्याला त्यांच्या चेहऱ्यावरती सुख समाधान त्या ठिकाणी दिसत नाही. आपण बापूंचा चेहरा जर बघितला, सप्त्यापासून आम्ही बघतो, आता इथं आल्यानंतरही आम्ही पाहतो, बापूंच्या चेहऱ्यावरती जो आनंद आहे तो आनंद आपल्या चेहऱ्यावरती आहे का मला सांगा. कारण बापूचा संसार जर बघितला तर बापूंचा संसार काय, आईची सेवा हाच संसार बापूचा आहे.
तुम्ही आम्ही जो लौकिकाचा संसार करतो, ह्या संसारामध्ये मात्र आपल्याला समाधान कुठेच प्राप्त होत नाही, सुखाची प्राप्ती आपल्याला कुठेच होत नाही. कोणी असं सांगू शकतं का आम्ही आयुष्यभर संसार केला, आज आम्ही सुखी आहोत, समाधानी आहोत, असं कोणी सांगू शकतं का? मला सांगा. कोणी सांगू शकत नाही. पण साधू संतांचा जर विचार केला, साधू संतांच्या चरित्राचा जर अभ्यास केला, तर साधू संताला जर काय विचारलं तुम्हाला काय आवडतं, तुमची आमची आवड तर संसाराची आहे. संसारामध्ये आम्हाला लहान मुलापासून तर वृद्ध वयस्कर होईपर्यंत आम्हाला संसारच आणि संसारच आवडतो. लहान असतो, मोठं झालं की एखाद्याला लेकरं नसतात, लेकराची हौस व्हावी म्हणून नवस करतात देवांना. लेकर प्राप्त झाल्यानंतर त्या लेकराच्या संगोपनासाठी लागतात, संसाराकडेच धाव घेतात. लेकराचं संगोपन झालं, शिक्षणाची जबाबदारी, शिक्षणासाठी सगळं काही करतात. शिक्षण झालं, त्याच्या लग्नासाठी शोध घेतला जातो, त्याच्या लग्नाचं ते टेन्शन आपल्याला असतं. लग्न झालं की नातवंड व्हावी ही अपेक्षा असते, नातवंडाची अपेक्षा पूर्ण झाली की नातवंडाची लग्न जमावं. पण आपल्या अपेक्षा मात्र कुठे तिथं संपत नाही. पण हे सगळं काही सुख आपण ज्या माऊलीमुळे आपण भोगतो, त्या माऊलीला मात्र आपण विसरतो. सगळी संसाराची हाव असते, आपल्याला अपेक्षा मात्र असते, पण ह्या अपेक्षेतून खरंच सुख मिळतं का आपल्याला? हे सुख आपलं चिरकाल टिकण्यासारखं आहे का? मला सांगा. साधी गोष्ट, आपण एखाद्या कार्यक्रमामध्ये जर चाललो तर आपली डोक्यावरची केस पांढरी झाली तरी सुद्धा आपल्याला तिथं शहाणपणा आला नाही, अक्कल आला नाही, क्षमा मागून बोलतो, तरी आपण ते हाव धरतो. आपण काय करतो? ज्या इंद्रियांनी हे सुख बघतो ती इंद्रिय तरी आपले ऐकतात का? मला सांगा. ती इंद्रिय काळी व्हावी म्हणून आपण दुकानामधून 10 रुपयाची ती पुडी आणतो बरं का. ती पुडी आणून आपण आपली केस काळी करतो, 10 दिवसानंतर पुन्हा ती केस जशी तशीच होतात. मग ज्या इंद्रिय सुखाच्या आपण मागे लागतो, जी इंद्रिय आपली म्हणतो, ती इंद्रिय तरी आपली ऐकतात का? मला सांगा. ती इंद्रियांवरही आपली सत्ता नाही, कशावरही सत्ता नाही. खरं सुख आणि समाधान जर कशात असेल तर त्या आईच्या सेवेमध्येच आहे. हे आपल्याला उद्धव बापूकडून शिकावं लागेल. साधू संतांना जर विचारलं तर साधू संतांना कशाची आवड आहे? साधू संतांची जर आवड बघितली तर त्यांची आवड मात्र देवच आहे. त्यांच्यासाठी विठ्ठलच नाव, त्यांच्यासाठी विठ्ठलच बाप आहे. त्यांना जर काही आवडत असेल तर ती देवाची सेवा आवडते, आईची सेवा आवडते. म्हणून त्या देवाच्या बाबतीत साधू संतांनी अनेक उपमा दिल्या. त्या देत असताना त्यांनी संत माऊली म्हणून, जे आपण कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानेश्वरांना आपण माऊली म्हणतो, जी विश्वाची माऊली आहे, त्या माऊलीला आपण उपमा देत असताना साधू संतांनी जी उपमा दिली, चंदनाची उपमा त्या ठिकाणी दिली. चंदनाचे हात पाये ही चंदन, परिसा नाही ही न कोणी अंग. आज आपण उद्धव बापूंच्या बाबतीत जरी बघितलं तर आज कमळा आई ज्या मातोश्री आहेत उद्धव बापूंच्या, त्यांना जर आपण उपमा द्यावी, आईबद्दल जर बोलावं तर शब्द तिथं कमी पडतात, अपुरे पडतात. जर आईला उपमा द्यावी तर चंदनाची जर उपमा त्या ठिकाणी आपण दिली. चंदन ही कसं आहे की त्याच्या सानिध्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक माणसाला ते चंदनासारखं करतो. मग आईचं व्यक्तिमत्व हे कसं आहे? आई ही प्रत्येक आपल्या मुलाला, मग तो कसाही असो, प्रत्येक मूल काही आंब्यासारखा नसतो, प्रत्येक मूल काही हा पेरूच्या झाडासारखा नसतो, कोण बोरीच्या काट्यासारखा असतो, कोण अजून कसा असतो. पण चंदनाच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर सर्वांना मात्र तो चंदनाचा सुगंध मात्र तो देत असतो. म्हणून तुकोबारा म्हणतात की चंदनाचे हात पायही चंदन, परिसा नाही ही न कोणी अंग. अभंगाच्या जर पूर्वार्धामध्ये जर आपण बघितलं तर चंदनाचं झाड असं आहे की चंदनाच्या झाडाच्या सानिध्यामध्ये जे काही झाड येतं त्याला तो चंदनाचा सुगंध दिल्याशिवाय मात्र ते झाड राहत नाही.
तसं कमळाईंनी प्रत्येकांना जो चंदनाचा सुगंध दिलाय तो सुगंध दरवेळेला आम्ही देहूमध्ये बघितला बरं का. उद्धव बापूंनी देहूमध्ये जी काही सेवा केली ती सेवा केल्यानंतर असं लक्षात आलं की आपुलिया हिता असे जो जागता धन्य माता पिता तयाचिया कोणी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. कारण मनोभावे निष्ठेने तुकोबारायांची सेवा करणं हे बाळकडून जर कोणाकडून मिळत असेल तर ते आईकडूनच आपल्याला मिळतं. म्हणून तुकोबाराय ती उपमा देत असताना चंदनाची उपमा देतात की चंदनाच्या सानिध्यामध्ये प्रत्येक जण आला तर चंदन होऊ शकतो. पण आम्ही तुकोबाराया तुम्ही चंदनाची उपमा देता. चंदन हा प्रत्येकाला सुगंधित मात्र करतो पण तो चंदन करू शकतो का. एखाद्या झाडाला तो चंदनाचा सुगंध मात्र देऊ शकतो पण त्या झाडाला चंदन करू शकतो का. मग आईला जर तुम्ही चंदनाची उपमा देत असाल तर त्या ठिकाणी चंदनाची उपमा सुद्धा फिकी पडते. कारण आई ही काय आहे, आई ही काय आहे, आई ही त्या झाडाला चंदन जर असेल तर ती त्या झाडाला चंदन बनवते पण चंदन हे झाडाला चंदन बनवू शकत नाही. आज एखाद्या मुलाला तिने संस्कार दिले, संस्कार जर त्या आईनं त्या मुलाला जर तसे दिले तर तो मुलगा त्या आईचे संस्कार बरोबर आपल्याला दाखवतो जसं उद्धव बापूंनी आपल्याला दाखवलं. त्यावरून लक्षात येतं की जर आई जर चंदन असेल तर उद्धव बापू पण चंदन आहे. कारण आज वय वर्ष आईचे 100 वर्ष पूर्ण झाले त्या निमित्ताने हा सोहळा त्यांनी उपस्थित केला आहे. आज आम्ही आई वडिलांची सेवा करायला तयार नाहीत. सेवा तर लांबची सोडा, हा सोहळा सोडा. आम्ही आई वडिलांचं दर्शन घ्यायला आम्ही तयार नाहीत. आई वडील जर आम्हाला नकोशे झालेत, आई वडिलांची सेवा नको, आई वडील म्हातारपण आल्यानंतर मात्र आपण सगळं काही विसरून चाललो. पण उद्धव बापूंकडे बघितल्यानंतर आपल्याला शिकायला मिळतं. म्हणून चंदनाची उपमा इथं फिकी पडते. कारण आईने असा चंदनाच्या सानिध्यामध्ये येऊन उद्धव बापूंना जे चंदनासारखं केलंय म्हणून आज तुम्ही आम्ही इथं आईच्या शताब्दी सोहळ्यासाठी आपण इथं सर्वजण जमलो. चंदनाची उपमा तिथं कमी पडते, चंदनाची उपमा कमी पडते. म्हणून तुकोबारांनी उत्तरार्धामध्ये चंदनाचे हात पायेही चंदन परिसा नाही ही नको. तुकोबाराय म्हणाले चंदनाची उपमा जर कमी पडत असेल तर आपण परिसाची उपमा जर आईला दिली, परिसाचा जर गुणधर्म आपण बघितला, परिसाच्या सानिध्यामध्ये येणारा प्रत्येक लोखंड त्या लोखंडाला सोनं करण्याची ताकद ही परिसामध्ये. प्रत्येक लोखंडाला परिस हे सोनं करू शकतं. तसं आईच्या सानिध्यामध्ये आईच्या प्रेमामध्ये वाढलेली मुलं ही सोन्यासारखी असतात आणि त्या सानिध्यामध्ये वाढून त्यांचे संस्कार आपण जोपासून ती सोन्यासारखी मुलं तयार होतात. पण अहो तुकोबाराया तुम्ही त्या सोन्याला परिसाचा स्पर्श झाला लोखंडाचा तर त्याला सोनं तुम्ही बनवू शकता पण त्याला परिस तुम्ही बनवू शकता का मला सांगा. त्या लोखंडाला परिस बनवायची ताकद त्या परिसामध्ये आहे का. पण ती ताकद त्या परिसामध्ये नाहीये, ती ताकद आईमध्ये आहे. कारण कमळाईच्या स्पर्शाने, कमळाईच्या विचारातून, कमळाईच्या संस्कारातून आज उद्धव बापूंकडे जर बघितलं तर उद्धव बापूंच्या सानिध्यामध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती हा परीस होतो. प्रत्येक व्यक्ती हा परीस होतो. बापूंचा आणि आमचा फक्त एक 7 दिवसाचा संपर्क, पण त्यांच्या स्नेहातून, त्यांच्या वागण्यातून, त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या आचारातून, विचारातून ते परिसापेक्षा कमी नाहीये. सुद्धा असा प्रकाश पडतो. आपल्या घरातली सगळी काही निगेटिव्हिटी, जी काही निगेटिव्ह ऊर्जा असते ती सर्व त्या दीप प्रज्वलनानं बाहेर पडते आणि पॉझिटिव्ह ऊर्जा त्या ठिकाणी निर्माण होते. मग तुकोबारायांनी आईला जी उपमा दिली ती दीपाची उपमा दिली, पण त्या ठिकाणी दीपाची उपमा सुद्धा आईला कमी पडते बरं का. कारण दीप जर बघितला तर दीप हा प्रकाश देतो, तसं आई सर्व घरालाही प्रकाश देते. सर्व घर आईच्या आशीर्वादाने, आईच्या
स्पर्शातून सर्व घर कसं उजळून निघत असतं, सर्व घर उजळून निघत असतं. पण दीपाच्या बाबतीत बघितलं तर दीप आपल्याला प्रज्वलित करण्यासाठी तो दीप स्वयंप्रकाशित नसतो. त्या दिव्याला वातीची गरज असते, त्या दिव्याला तेलाची गरज असते. पण आईला मात्र कोणाची गरज नसते. आई ही स्वयंप्रकाशित असते. आई ही कशी असते? स्वयंप्रकाशित असते. आईची ऊर्जा ही स्वयंप्रकाशित असते. कोणाचीही गरज आईला नसते. उलट तुम्हा आम्हाला सर्वांना आईची गरज असते. तुम्हा आम्हाला आईची गरज असते. त्या दीपाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर तो दीप आपल्याला प्रकाश देतो. पण तोच दीप एखाद्या ठिणगीवर जर पडला, शेतामध्ये आपण सर्व शेतकरी वर्गातले आहोत, तोच दीप जर एखाद्या गवताच्या तृणावर पडला, एखाद्या गवताच्या काडीवर पडला तर पूर्ण तो भस्म करतो. पण आईच्या बाबतीत मात्र तसं नाही. आई जर एखाद्या वेळेस रागवली, आई जर एखाद्या वेळेस ओरडली, आईने एखाद्या वेळेस जर आपल्याला मोठी अशी चपकारा आपल्याला जर त्या ठिकाणी मारला तर तो चपकार ही आपल्या चांगल्यासाठी असते. ती चपकार आपल्या चांगल्यासाठी असते. आई आपल्यावर जर ओरडली, आईने आपल्याला शिव्या दिल्या, आईने जर आपल्याला मारल्या, तिच्या शिव्या सुद्धा आपल्यासाठी मंत्र असतात. तिच्या शिव्यासाठी आपल्यासाठी आशीर्वाद असतो. आज उद्धव बापूंच्या बाबतीत जर बघितलं तर आपल्याला ते लक्षात येईल. म्हणून दीपाच्या बाबतीत जर बघितलं तर दीप हा दुसऱ्यावर अवलंबून असतो. आई मात्र स्वयंप्रकाशित असते. दीपाच्या बाबतीत ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायामध्ये अनेक असे दृष्टांत आणि सिद्धांत दिलेले. तेवढा वेळ आपल्याकडे नाही. ते सगळे सिद्धांत आणि दृष्टांत जर आपण बघितले तर आपल्याला लक्षात येईल की आईला दीपाची उपमा जर दिली ती सुद्धा कमी पडते. दीपाची उपमा दिली तर ती सुद्धा कमी पडते. मग कशाची उपमा आपण द्यावी? कशाची उपमा आपण द्यावी? तुकोबारांनी त्याच्या उत्तरार्धामध्ये सांगितलं, सर्वांगी साखर अवघी गोड. साखरेची जर उपमा दिली तुकोबाराया तर साखरेची उपमा मात्र ही सर्व आईला ही लागू पडते. असं जर बघितलं तर तुकोबाराय सांगतात, साखरेची उपमा जर आपण आईंना देऊ, सर्वांगी साखर अवघी गोड. साखर ही जर बघितली तर कोणत्याही अंगाने आपण साखरेला स्पर्श केला, साखरीच्या कोणत्याही बाजूला आपण जर स्पर्श केला तर आपल्याला असं लक्षात येतं साखर सर्वांगाने गोड आहे. मग आईचा स्वभाव पण कसा असतो? सर्वांगाने गोड असतो. आईच्या शिव्यामध्ये सुद्धा आशीर्वादच असतो. आईच्या मारामध्ये सुद्धा आशीर्वादच असतो. आईच्या बोलण्यामध्ये, ओरडून बोलण्यामध्ये सुद्धा आशीर्वादच असतो. साखरेची उपमा आईला ही दिली तर साखर आई ही कशी असते? त्या साखरेसारखी गोड असते. पण मला सांगा, साखर ही गोड असते, पण त्या साखरेच्या सेवनाने आपल्या जीवनात गोडपणा येतो का? मला सांग. आज इथं प्रत्येक जण बसलेल्यांपैकी सगळ्यांना साखर चालते का? मला सांग. काही जणांना साखर चलत नाही. ती गोड आहे पण काहींना शुगर असल्यामुळे साखर चलत नाही. शुगर असल्यामुळे साखर चलत नाही. मग आईला जर आपण साखर म्हणलं तर आईचा आशीर्वाद, आईचं प्रेम, आईची सेवा ही साखरेसारखी गोड आहे. मग आपल्याला चलणार नाही का? साखरेची उपमा सुद्धा त्या ठिकाणी कमी पडते. साखरेची उपमा सुद्धा कमी पडते. सर्वांगी साखर गोड असलेली आपल्याला तिथं त्या ठिकाणी कमी पडते. पण नामामृत गोडी वैष्णवा लाधली, योगिया साधली जीवन कळा. आईच्या सेवेमध्ये जे काही अमृत आहे, आईच्या सेवेमध्ये जो गोडवा आहे, तो सेवन जर आपण केला तर मात्र आपल्याला शुगर सुद्धा होणार नाही. शुगर सुद्धा आपल्याला तिथं होणार नाही. आपण आईची ती सेवा केली. म्हणून महाराज त्या ठिकाणी एक दृष्टांत सांगतात की बरेच जण आपण वारकरी आहोत, माळकरी आहोत, सगळे आहोत. ही सेवा आपण करत असताना एक 5-10 मिनिटात एक दृष्टांत देऊन आटोपतं घेतो. कारण तुकोबाराय म्हणतात ही सेवा आपण करत असताना एक दृष्टांत देतात की साखरेपेक्षा आईला साखरेची उपमा दिली ती सुद्धा त्या ठिकाणी कमी पडते.
ती सुद्धा त्या ठिकाणी कमी पडते. जेव्हा कबीर महाराज आणि रोहिदास महाराज, कबीर महाराज आपल्या मुलीला भेटण्यासाठी असंच कार्यक्रमानिमित्त, जसं उद्धव बापूंनी कार्यक्रम ठेवला तसं कार्यक्रमानिमित्त बुतमुगळीला आले. आल्यानंतर मात्र इथं आल्यानंतर, जसं आम्ही इथं कार्यक्रमाला आल्यानंतर आम्ही विचार करतो की इथं लक्ष्मण महाराजांचं गाव जवळ आहे, लक्ष्मण महाराजांची भेट घ्यावी, इथं आपण इथपर्यंत आलो आणि लक्ष्मण महाराजांना आपण न भेटता जावं, हे योग्य नाहीये. म्हणून इथं आल्यानंतर जेव्हा कबीर महाराज त्या कार्यक्रमाला आल्यानंतर तिथं मुलीच्या आपण घरी जाऊ, मुलीला भेटू, पण त्याच्या अगोदर इथं लक्ष्मण महाराज राहतात, लक्ष्मण महाराजांची आपण भेट घेऊ म्हणून लक्ष्मण महाराजांकडे ते गेले. तसं कबीर महाराज त्या रोहिदास महाराजांकडे गेले आणि रोहिदास महाराजांकडे गेल्यानंतर जेव्हा समोर संतांची भेट झाली, कारण साधू संतांना, वारकऱ्यांना कपाळाला बुक्का दिसलेला माणूस दिसला, गळ्यात माळ दिसली की एवढा आनंद होतो. रक्ताच्या नातेवाईक भेटल्यावर जेवढा आनंद होत नाही तेवढा एखादा माळकरी भेटल्यानंतर, एखादा वैष्णव भेटल्यानंतर आनंद होतो. आज एखाद्या आमच्या वैयक्तिक कार्यक्रमाला जाण्यात आम्हाला जेवढा आनंद होत नाही तेवढा आम्ही आज उद्धव बापूंच्या कार्यक्रमात तेवढा आनंद आम्हाला. तसं त्या साधू संतांची भेट झाल्यानंतर दोघांनाही एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला की दोघंही एकमेकांना भेटल्यानंतर मात्र समोर बघितलं तर कबीर महाराज म्हणले, एवढ्या लांबून आलो मी, कार्यक्रमानिमित्त आलो, मुलीच्या गावाला जायचं होतं, जाता जाता रस्त्यात रोहिदास महाराजांचं घर आहे आणि भेटावं म्हणून आलो, पण रोहिदास महाराजांनी साधं पाणी सुद्धा मला विचारलं नाही. रोहिदास महाराजांनी माझी कोणत्याही प्रकारची सेवा त्या ठिकाणी केली नाही, या बसा काहीही पाहुणचार केला नाही, असं मनामध्ये वाटलं आणि तिथून निरोप घ्यावा आणि मुलीकडे जावं असं ठरवलं. महाराजांना सांगितलं, महाराज परवानगी द्या, मुलीकडे जायचंय, कार्यक्रम आहे, तुमची भेट घ्यावी, दर्शन घ्यावं म्हणून आलो होतो, असं सांगितल्यानंतर मात्र त्यांच्या मनातला भाव रोहिदास महाराजांनी ओळखला आणि सांगितलं, पाणी तरी घ्या असं म्हणल्यानंतर रोहिदास महाराजांच्या समोर जो काही तो चर्मकुंड होता त्याच्यातलंच पाणी त्यांनी त्याला दिलं. दिल्यानंतर मात्र कबीर महाराज म्हणाले, पाणी दिलं तर दिलं काय, त्या चर्मकुंडातलं पाणी मला दिलं. आणि ते पाणी घेत असताना नको नको म्हणून जेव्हा त्यांनी हात पुढं केला तेच पाणी त्यांच्या अंगावर धुवून आणते आणि आणल्यानंतर तुम्हाला जेवायला देते, तोपर्यंत तुम्ही आराम करा असं सांगितल्यानंतर बघितलं, शर्ट काढून दिला आणि मुलीनं नदीवरती ती मुलगी धुवायला तो शर्ट घेऊन गेली. गेल्यानंतर मात्र नदीमध्ये पाण्यामध्ये तो शर्ट धुवत असताना तो डाग जो होता त्या डागाला जेव्हा घासल्यानंतर मात्र तो डाग सर्वत्र शर्टावरती पसरत गेला. नंतर त्या डागामधून सुगंध असा येऊ लागला. सुगंध आल्यानंतर त्या मुलीने तो शर्ट जवळ घेऊन श्वास घेऊन बघितला तर तो एकदम गोड असा सुगंध होता, जसं पंचपक्वानाचा आपल्याला सुगंध येतो. गोड सुगंध आहे म्हणून आपल्याला तिने थोडस तो सुगंध असा जिभेवरती ठेवला तर बघितलं तर ते गोड लागलं आणि तशीच धावत बाबांकडे आली. बाबाला सांगितलं की बाबा, जो डाग पडला होता तो पूर्ण शर्टावरती पसरला आहे, त्याची चव जर मी चाखली तर ती चव मला गोड लागली. त्यानंतर मात्र कबीर महाराजांना चूक लक्षात आली आणि त्यांच्या लक्षात आलं की साधू संत हे कसे असतात तर साखरेपेक्षाही गोड असतात.
साखरेपेक्षाही गोड असतात. तसं साखरेची उपमा जर बघितली तर साखर सर्वांगाने जरी गोड असली पण ती साखर जास्त आपण जर सेवन केली तर मात्र आपल्याला शुगर होते आणि पुन्हा आपण कधीही साखर खाऊ शकत नाही. पण साधू संतांचा आशीर्वाद आणि विशेष करून आईचा आशीर्वाद हा साखरेपेक्षाही गोड असतो आणि तो आशीर्वाद आपल्याला मिळाल्यानंतर आपल्या जीवनामध्ये कधीही शुगर होत नाही. म्हणजे आपल्या जीवनामध्ये शुगर सारखा स्पीड ब्रेकर, शुगर सारखं सिग्नल आपल्या जीवनामध्ये जीवन जगत असताना कधीही येत नाही. तो मनुष्य नेहमी आनंदी, सुखी, समाधानी असतो. जसं उद्धव बापू आज आईसमोर मोठे वाटतात वयाने, आईसमोर वयाने मोठे वाटतात, पण बापूंच्या जीवनामध्ये जो गोडवा आहे, बापूच्या बोलण्यात जो गोडवा आहे तो फक्त कमळाईच्या आशीर्वादानेच आहे. म्हणून त्या ठिकाणी साखरेची उपमा जर आपण आईला दिली तर ती साखरेची उपमा सुद्धा त्या ठिकाणी कमी पडते. म्हणून तुकोबाराय म्हणतात की दीपा नाही पाटी पोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड. साखरेची उपमा सुद्धा आईला देणं कमी पडतं. मग तुकोबाराय शेवटच्या चरणामध्ये म्हणतात, तुका म्हणे ऐसा सज्जना पासून पाहता अवगुण मिळेची ना. या विश्वामध्ये, या जगामध्ये आपण सर्वत्र जर बघितलं तर प्रत्येकामध्ये आपल्याला अवगुण दिसतो. मुळामध्ये अवगुण कळण्यासाठी आपल्याला गुण काय हे बघावं लागतं. आईच्या बाबतीत जर आपण बघितलं, आईचा गुण जर बघितला तर आईच्या बाबतीमध्ये आपल्याला साखरेसारखे गुण दिसतील, पण आईला साखरेची उपमा कमी पडेल. आईमध्ये जर आपण बघितलं तर दीपासारखे गुण दिसतील, पण आईला दीपाची उपमा सुद्धा कमी पडेल. आईकडे जर आपण बघितलं तर आईमध्ये आपल्याला चंदनाचा गुण दिसल, पण चंदनाची उपमा सुद्धा आईला कमी पडेल. आईकडे जर आपण बघितलं तर हे सगळे गुण आपल्याला, परिसाचा गुण आपल्या आईमध्ये दिसल, कारण आई प्रत्येक मुलाला हे परिसासारखं करते. पण परिसामध्ये सुद्धा अवगुण आहे. परिसामध्ये काय अवगुण आहे? परिस हा लोखंडाला परिस करू शकत नाही, परिसामध्ये अवगुण आहे. म्हणून तुकोबारांनी सांगितलं की सगळ्या जर गोष्टीचा विचार केला, सगळ्यामध्ये काही ना काही गुण आहे. चंदनामध्ये गुण आहे, चंदन हा सुगंध देतो, तसं आईच्या वाणीमध्ये, बोलण्यामध्ये तो सुगंध आहे, पण चंदनामध्ये अवगुण आहे बापू. चंदन हा एखाद्या झाडाला चंदन करू शकत नाही, म्हणून आईला चंदनाची उपमा सुद्धा कमी पडते, कारण आईमध्ये तुम्हाला अवगुण शोधून सुद्धा सापडणार नाही. परिसामध्ये गुण आहे, पण परिसामधला अवगुण काय ते लोखंडाला परिस करू शकत नाही, म्हणून ती उपमा कमी पडते. पण आई ही प्रत्येक मुलाला परिस बनवण्याचं काम करू शकते, प्रत्येक मुलाला. तसं साखरेमध्ये सुद्धा गुण आहे, पण अवगुण काय? जास्त खाल्ली की शुगर होते. पण आईच्या आईच्या बोलण्यामध्ये जो गोडवा आहे, आईच्या वाणीमध्ये जो गोडवा आहे, आईच्या संस्कारामध्ये जो गोडवा आहे, तो गोडव्यामध्ये आपल्याला जीवनात कधीही शुगर होत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे एका सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना. जर सज्जन कोणाला म्हणावं तर आईला आपण तिथं सज्जन म्हणावं, आईला आपण संत म्हणावं, आईला आपण देव म्हणावं. इतरत्र देव करण्याची गरज तुम्हाला पडणार नाही. हे ज्ञानोबारायांच्या साक्षीनं सांगतो, तुकोबारायांच्या साक्षीनं सांगतो की आपल्याला आईमध्ये कोणताही अवगुण आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार नाही. म्हणून तुकोबारायांनी जी काही उपमा दिली, ह्या उपमा आपल्याला सगळ्या तिथं फिक्या पडतात, कारण प्रत्येक उपमेमध्ये काही ना काही अवगुण आहे. आपण इथं बसलोय, प्रत्येकांमध्ये काही ना काही अवगुण आहे. देवामध्ये सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी अवगुण दिसून येतो. आपण म्हणतो देवाची सेवा केली नाही, देवाला असं केलं नाही, देवाची पंगत आपण केली नाही, हे केलं नाही तर देव आपल्यावर कोपतो, आपणच म्हणतो. पण ही जे आई वडील आहे, ही जे काही आई आहे, ह्या आईने आपल्याला लहानाचं मोठं केलं, ह्या आईने आपल्याला सर्व सुख भोगण्यासाठी जन्म दिला. ह्या आईने आपलं घर दार शेत विकून आपल्या मुलाचं चांगलं काहीतरी व्हावं म्हणून शिक्षणासाठी पैसा लावला, सगळं आपलं सर्वस्व त्या मुलासाठी अर्पण केलं. आणि त्या मुलांनी सर्व हे करून सुद्धा त्या आईला विसरून त्या आईला घराच्या बाहेर तो या मुलांनी काढलं, तरी सुद्धा ती आई काय म्हणते? तुझं कल्याण हो म्हणते.
ती अपेक्षा मात्र ठेवत नाही, आशा काहीच ठेवत नाही, अपेक्षा ठेवत नाही, इच्छा काही ठेवत नाही. फक्त तिला आशा असते, आम्हाला त्या घरात त्यांनी नाही ठेवलं तरी चालल, आम्ही केलं कशासाठी? त्या मुलासाठीच केलं. हे घर दार इस्टेट आम्ही कशासाठी? त्या मुलासाठीच केली. आणि तो त्या सगळ्या गोष्टीचं सुख त्यांनी उपभोगावं आणि सतत नेहमी तो आनंदी राहावं, ही अपेक्षा मात्र त्याच्या काहीही नसते. म्हणून आईमध्ये कोणताच अवगुण आपल्याला दिसून येत नाही. एक ज्ञानोबाराय जर बघितलं, म्हणून आपण म्हणतो नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका. ज्ञानोबारायांच्या चरित्राचा जर अभ्यास केला तर ज्ञानोबारायांच्या चरित्रामध्ये तुम्हाला कुठेच अवगुण सापडून मिळणार नाही, शोधला तरी सापडणार नाही. म्हणून ती विश्वाची माऊली आपण म्हणतो. तसं जर आईला उपमा जर द्यायची झाली तर आपण माऊलीचीच उपमा देतो, म्हणून आईला आपण माऊली म्हणतो. म्हणून संत ज्ञानेश्वर ही माऊली, विश्वाची माऊली. संतांच्या चरित्राकडे बघितलं तर अवगुण सापडत नाही. देवाच्या चरित्राचा जर अभ्यास केला तर देवामध्ये अवगुण सापडेल. पण एकमेव व्यक्ती अशी आहे ती म्हणजे आई. तिचा जो वेदामध्ये शास्त्रामध्ये प्रथम क्रमांक लागतो, मातृदेवो भव, ती आई. तिच्यामध्ये तुम्ही कितीही जर अवगुण शोधला तर तुम्हाला अवगुण शोधूनही सापडणार नाही. तिच्यामध्ये मात्र तुम्हाला गुण आणि गुणच दिसल, गुणच दिसल. अशी कमळाई. आणि अशा कमळाईची आज ही सेवा करण्याचं परमभाग्य मला लाभलं. आई ही आईच असते. ती तुमची असो आमची असो, आई ही एक तत्व आहे. जसं ईश्वर हे तत्व आहे, गुरु हे तत्व आहे, तसं आई हे तत्व आहे. आई ही आईच असते. आईची माया कधीच आपण विसरू शकत नाही. तुम्ही एक दिवस पांडुरंगाची सेवा करू नका, तुम्ही एक दिवस साधू संतांची सेवा करू नका, पण त्या आईची सेवा मात्र तुम्ही करा. त्या आईची सेवा मात्र तुम्ही करा, जे उद्धव बापू करतायत. म्हणून आज उद्धव बापूंच्या चेहऱ्यावरती तो आनंद वेगळा. इथं बसल्यानंतर बापू बोलले, आईचे आम्ही असे कितीही जरी सोहळे केले, किती जरी सोहळे केले तर ते कमीच आहे. कारण आताच बापूंच्या मित्रांनी सांगत असताना सांगितलं की माणूस जन्माला आला तर तो ऋण घेऊनच येतो. आपल्याला फक्त एकच ऋण माहित असतं, बँकेचं ऋण आपल्याला माहित असतं. पण माणूस जन्माला आला तर पहिलं ऋण जर कोणतं असेल तर आई वडिलांचं ऋण असतं. दुसरं जर ऋण कोणतं असेल तर ते साधू संतांचं ऋण असतं. आणि तिसरं जर ऋण कोणतं असेल तर ते देवाचं ऋण असतं, समाजाचं ऋण असतं, गावचं ऋण असतं. पण ह्या सगळ्या ऋणातून जर आपल्याला मुक्त व्हायचं असेल, जो मनुष्य आईची सेवा करल, जो मनुष्य आईची सेवा करल तो त्या ऋणातून मुक्त होईल. गुंडा म्हणे देव ओटी वाळवंटी, भक्ता पायी मिठी घालिताती. आज चंद्रभागा मातेचं जे वाळवंट आहे ते आईचं वाळवंट आहे. आणि त्या ठिकाणी जो पुंडलिक बसलाय, त्या पुंडलिकाच्या चरित्राचा जर तुम्ही अभ्यास केला, त्या पुंडलिकानं कोणाची सेवा केली? त्या पुंडलिकानं त्या आई वडिलांची सेवा केली. त्या आई वडिलांची सेवा त्या पुंडलिकानं केली. म्हणून त्या पुंडलिकाच्या भेटीसाठी पांडुरंग परमात्मा वैकुंठावरून त्या भूवैकुंठ पंढरी क्षेत्रामध्ये आजही त्या पुंडलिकाला दर्शन देण्यासाठी उभा आहे. जो आईवडिलांची सेवा करल, जो आईची सेवा करल, त्याला पंढरीला जायची गरज नाही, साक्षात पांडुरंग दर्शनाला तुमच्या येईल. म्हणून आपण सगळं काही करण्यापेक्षा आपलं आद्य कर्तव्य काय? आपल्या आईची सेवा करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आईची सेवा केली तीच आपली खरी सेवा, आणि तीच पांडुरंग परमात्म्याची सेवा, तीच साधू संतांची सेवा. म्हणून आज या ठिकाणी ही झालेली सेवा, आईंना त्रास होतो म्हणून ही सेवा आटोपती घेऊ, एवढी सांगावंसं वाटतं की आपण खरंच भाग्यशाली आहोत की आपण कोणत्या ना कोणत्या रूपानं आज आईची सेवा आपण इथं करतो. बापूच्या माध्यमातून आज कमळाईची आपण सेवा त्या ठिकाणी करतो. आईची सेवा करायला सुद्धा भाग्य लागतं, आणि ते भाग्य उद्धव बापूंना प्राप्त झाले, आणि त्यांच्या माध्यमातून तुम्हा आम्हाला ती आईची सेवा करायला भेटली. म्हणून खरंच आपण भाग्यशाली आहोत. साधू संतांनी जी काही सेवा सांगितली, जी काही साधना सांगितली, ती नाम साधना सांगितली. ती साधू संतांची सेवा
त्या चरित्राचा अभ्यास करून आपण जर नाम साधना करत फक्त आईची जरी आपण सेवा केली तरी आपण सर्व सेवेतून सगळ्या गोष्टीतून आपण ऋणातून आपण त्या ठिकाणी मुक्त होतो म्हणून महाराज सांगतात. म्हणून आजच्या दिवशी आईला असंच आयुष्य लाभो. आईच्या कारण आईला आपण आशीर्वाद देणारे कोण? आपली पात्रता नाही. देवाची सुद्धा तिथं पात्रता नाही. जगाचा मालक सुद्धा त्या ठिकाणी लहान बाळ होऊन पडतो. विष्णू परमात्मा अनुसयाच्या समोर, अनुसया मातेसमोर विष्णू परमात्मा, शंकर भगवान, ब्रह्मदेव सर्व काही लहान लेकरे होऊन पडतात. ती आदिशक्ती आदिमाया आईचं स्थान हे कधीही मोठं, देवापेक्षाही मोठं. म्हणून आईला आशीर्वाद देणं इतपत माझी पात्रता नाहीये, माझी पात्रता नाहीये. फक्त आजच्या दिवशी मी आईच्या चरणावर नतमस्तक होऊन ऐकून मीच आशीर्वाद घेतो म्हणून महाराज सांगतात. झालेली सेवा आईच्या चरणावर समर्पित करतो, तुम्हा सर्व वारकऱ्यांच्या चरणावर समर्पित करतो. माझ्या वाणीला इथंच पूर्ण विराम देतो. माझ्या वाणीमध्ये जर तुम्हाला चांगलं वाटलं असेल तर ते फक्त माझे सद्गुरू गुरुबाबा महाराज औसेकरांचं आहे. आणि माझ्या वाणीमध्ये जर दोष काही तुम्हाला वाटला असेल तर तो फक्त माझा आहे म्हणून महाराज सांगतात. पुनश्च एकदा झालेली सेवा आईच्या चरणावर समर्पित करतो, सर्व माता माऊलींच्या चरणावर समर्पित करतो, आपल्या सर्व वारकऱ्यांच्या चरणावर समर्पित करून वाणीला पूर्ण विराम देतो. कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु वीरनाथ मल्लनाथ महाराज, सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज की, सद्गुरु गुरुबाबा महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. धन्यवाद महाराज. आपण आपल्या मधुर वाणीतून सुमधुर असा उपदेश, आईची सेवा कशी करावी, का करावी आणि देवाधिकापासून कशी करण्यात आलेली आहे जर सुंदर असं मार्गदर्शन आपण या ठिकाणी सर्व भाविकांना केला. त्याबद्दल विनतनाळे परिवाराच्या वतीने आपले परत एकदा धन्यवाद मानतो. पुढील कार्यक्रम हा या ठिकाणी आता कमला आईला त्यांना यापूर्वी एकदा मोठीपोळ्याची आंघोळ विठोबाच्या 2 नंबर मुलाच्या वतीने म्हणजे हरीच्या वतीने झालेली आहे. धन्य ती माता ज्या मातेला दुसऱ्यांदा मोठी पोळ्याची आंघोळ मिळते. एवढं सुंदर असं आयुष्य त्या मातेला आहे. ती पुण्यवान अशी माता आहे म्हणून तिच्या या भाग्यात ते क्षण आहे. आणि आम्हाला त्या भाग्यामुळे तिला दुसऱ्यांदा मोठी पोळ्याची आंघोळ घालण्याचा प्रसंग येत आहे. तेव्हा मी या ठिकाणी विनतनाळे परिवाराला विनंती करतो की आपण कमला आईला या ठिकाणी मोठी पोळ्याची आंघोळ घालावी आणि सदर आंघोळीवेळी महाराजांनी मंत्रोच्चार करावा अशी मी परत एकदा महाराजाला विनंती करतो. कान घेते क्षण क्षण पिलांची चाहूल, पोटासाठी तरी रोज हिंडते पाऊल. कान घेते क्षण क्षण पिलांची चाहूल, झोपेमध्ये सुद्धा मन जागे जागे राही. कानी येते हाक जेव्हा आई 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 आई. कुशीतून बळ पोलादाचे देते, घास भरवाया उगा बोबडे बोलते.
भातुकली मध्ये संसार मांडते, रातभर थोपटते अंगाई जागते, हिच्या डोळ्यातला चंद्र मावळत नाही, कानी येते हाक जेव्हा आई आई आई. सगळे दुर्घट झाले असते संसारी, नसतीस जर तू येथे माझी कैवारी, कैसी घडली असती जन्माची वारी, दोषी आले जर नसते मज तू गवौदरी. आई जय आई, आई जय आई, तू जननी सुखदाई, त्रैलोक्यातून अवघ्या तुलना तव नाही. आई जय आई, प्रसन्न वदना करुणा सत्वर तव तत्पर, बोल शुभंकर निशिदिन मुद्रा अभयंकर, सर्व चराचर नांदे सुखरूप सुखधामी, शोधित तुझला येतो स्वर्ग हि विश्रामी. आई जय आई, आई जय आई, तू जननी सुखदाई, त्रैलोक्यातून अवघ्या तुलना तव नाही. आई जय आई, श्रीमंती बहुत्याला जन्म सुखी द्याचा, रतो जावर वारा तुझ्या पदराचा, श्वासा श्वासा मागे विनो पुण्याई, सारखे नवे दासाये असते सदाई. आई जय आई, हे माझी कैवारी, कैसी घडली असती जन्माची वारी, शिरे नरहस्ते मज तू गवौदरी. आई जय आई, आई जय आई, तू जननी सुखदाई, त्रैलोक्यातून अवघ्या तुलना तव नाही. आई जय आई, प्रसन्न वदना करुणा सत्वर तव तत्पर, बोल शुभंकर निशिदिन मुद्रा अभयंकर, सर्व चराचर नांदे सुखरूप सुखधामी, शोधित तुझला येतो स्वर्ग हि विश्रामी. आई जय आई, आई जय आई, तू जननी सुखदाई, त्रैलोक्यातून अवघ्या तुलना तव नाही. आई जय आई, श्रीमंती बहुत्याला जन्म सुखी द्याचा, ढळतो ज्यावर वारा तुझ्या पदराचा, श्वासा श्वासा मागे विनो पुण्याई, सार चार वेदांचे काही अंगाई. आई जय आई, आई 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 आई. माझ्या मना विसरू नको, कोवळ्या सयेच्या कोवळ्या खुणा, माझ्या मना विसरू नको, कोवळ्या सयेच्या कोवळ्या खुणा, जशा या उमलत्या अबोली फुलांच्या, इवल्या इवल्या कोवळ्या कळ्या, शब्दात सांगू शकेना मन हे, सांगू कसे ना कळे. मला उमगले जगणे गवसले तुझ्या गोड स्वप्नांमुळे, मन माझे बेभान झाले, सावरू कसे बेधुंद झाले, भीर भीर फिरते, बेभान झाले, सावरू कसे बेधुंद झाले, भीर भीर फिरते. आज मी जगते जशी परक्या मनांची स्पंदने, आत मी झुरते कशी हरवुनी स्वतःचे असे जगणे. क्षणात सगळे क्षण हे विखुरले, वेचू कसे ना कळे. श्वासात शोध
शके ना जगणे, शोधू कुठे ना कळे मन माझे. बेभान झाले सावरू कसे, बेधुंद झाले भिर भिर फिरते. बेभान झाले सावरू कसे, बेधुंद झाले भिर भिर फिरते. संत श्रेष्ठ या यूट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर लाईक नक्की करा.